जे जे स्वबळावर ठाम उभं ते ते कापलं जाणार. ज्यांची ज्यांची मुळं खोलवर ते ते कापलं जाणार. जे जे स्थिरचित्त जे केवळ देत राहतं ते ते कापलंच जाणार. जे जे स्वतंत्र ते ते कापलं जाणार. ज्यांच्या मुळांना नसते अभिलाषा आकाश हेपलण्याची आणि ज्यांच्या फांद्यांना नसतो लोभ मुळांनी व्यापलेल्या काही गुंठे भूखंडाचा ते ते कापलं जाणार. जे जे नैसर्गिक मूल्यांवर ठाम ते ते कापलं जाणार. झाडं उगारत नाहीत तलवारी, झाडं काढत नाही मोर्चे. झाडं उगारत नाही तलवारी, झाडं काढत नाही मोर्चे. करत नाही उपोषण, मागत नाही रेशन. झाडं करत नाही गटबाजी, फणसाचा एक गट फोडून त्यावर उगवत नाही केळी. नारळावर चढून आंबा बळकावत नाही त्याचं कधी अस्तित्व आणि लावत नाही त्यावर कधी स्वतःच्या नावाचा बॅनर. जिथं जिथं माणसं नसतात तिथं तिथं झाडं धरून ठेवतात जमीन. जिथं जिथं माणसं नसतात तिथं तिथं झाडं धरून ठेवतात जमीन. घरं फुटून किंवा घरं फोडून माणसं आदळआपट करत गाव सोडून निघून जातात तेव्हाही पडीक जागेत उगवत राहतात झाडं आणि धरून ठेवतात जमेल तशा पडक्या भिंती आणि बांधू देतात पक्ष्यांना खोपी. आपल्यातलंच एक झाड पडलं तरी खांद्यावर पेलून धरतात त्याचं ओझं. त्याची माती होईस्तोवर किंवा मातीतून पुन्हा उगवेस्तोवर बाकीची झाडं. झाडांना राग येत नाही नागडं म्हटल्यामुळे, झाडांना राग येत नाही नागवं म्हटल्यामुळे. झाडं दुखावत नाही अंगा खांद्यावर चढल्यानं. झाडं झोका बांधू देतात रडणाऱ्या बाळांसाठी. झाडं गळफासही बांधू देतात रडून हारलेल्यांसाठी. झाडं धरून ठेवतात महापुरात वाहून जाणारी माणसं. झाडं धरून ठेवतात महापुरात वाहून जाणारी माणसं. पूर ओसरल्यावर तीच माणसं देवाचे आभार मानायला निघून जातात तेव्हाही झाडं काही न बोलता निमूट शांतपणे निथळत राहतात. तरीही वर्षानुवर्ष झाडं कापलीच जातात. कारण लोकांनी विसंबू नये झाडांवर, त्यांच्या सावलीवर, त्यांच्या फुलाफळांवर आणि रांगा लावाव्यात सावलीसाठी, फुलांसाठी, फळांसाठी, पाण्यासाठी, खाण्यासाठी केवळ राजमहालासमोरच. म्हणून झाडं कापलीच जातात. मंदिर मशिदीच्या अंगणातलं, राजमहालाच्या प्रांगणातलं, झोपडीला बिलगलेलं, आश्रमातलं, अनाथ आश्रमातलं, बगीच्यातलं, मसनवटीतलं झाड असणं हीच त्याची जात, तोच त्याचा धर्म. झाडं सहिष्णू असतात, झाडं सोशिक असतात, झाडं होऊ देत नाहीत अंगणाचं रणांगण. झाडं युद्ध थांबवतात आणि झाडं बुद्ध बनवतात. म्हणूनच युद्धखोर माणसं अधिकाधिक पिसाटून सपासप झाडं कापतच जातात आणि रचत जातात विराट सरण स्वतःच. क्या बात है.